शेरशाळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा, मशरूम उत्पादक तंत्रज्ञान व विशेष प्रशिक्षण उत्साहात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेरशाळ तालुका शिरोळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान याबाबत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. नाशिकचे मशरूम उद्योजक किरण पवार यांनी मशरूम म्हणजे काय, मशरूमच्या विविध प्रजाती, पोषक घटक व औषधी गुणधर्म, विविध प्रकार, मशरूम लागवडीसाठी लागणारे साहित्य, उपलब्धता, मशरूम स्पॉन उत्पादक तंत्र, ओयस्टर मशरूम उत्पादक तंत्र, बटन मशरूम उत्पादक तंत्रज्ञान, कंपोस्ट तयार करण्यासाठीची पद्धत, मशरूमचे लोकल ते ग्लोबल मार्केट डिमांड व प्रक्रियायुक्त उत्पादने यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप वैरागडे यांनी अत्यंत खुमासदार आणि विनोदी शैलीमध्ये उद्योजक व्यक्तीकडे काय गुण असावेत, कशा पद्धतीने व्यवसाय करावा, स्वतःचे आणि उद्योगाचे अर्थकारण कसे चांगले असावे आणि व्यावसायिक आनंद कसा मिळवावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर एमसीडीसी पुण्याचे विभागीय समन्वयक यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. सर्वच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक रणजित कदम, ज्योतिकुमार पाटील, भैयासोब पाटील, महेंद्र बागे, संचालिका स्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री माणकापुरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.